आणि सुरुवातीलाच बातमी आहे पीएफ धारकांसाठी, कारण ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीएफ ची रक्कम ऑनलाइन काढता येणार आहे, तर नववर्षापासून रक्कम एटीएम द्वारे काढता येणार आहे। आता नववर्षापासून पीएफ खात्यातील रक्कम एटीएम द्वारे काढता येऊ शकते। कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी बुधवारी 11 डिसेंबरला याबाबतची माहिती दिली। कामगार मंत्रालयाकडून देशातील असंख्य कर्मचारी वर्गाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आयटी यंत्रणेत आवश्यक बदल केले जात आहेत। लेबर भी और स्किल्ड हो रहा है, एम्प्लॉयबल हो रहा है, और जो फॉर्मल सेक्टर है उसमें भी बढ़ावा हो रहा है इन सब कारणों से। और अगर हम देखें हमारा फॉर्मलाइजेशन ऑफ लेबर 2017 से लेकर अब तक पिछले 7 सालों के अंदर हमारा 7 करोड़ के लगभग वर्कफोर्स ईपीएफओ में आया है। एम्प्लॉइज प्रोविडेंट फंड ऑर्गेनाइजेशन, मतलब उनका फॉर्मलाइजेशन हुआ है, वो पेंशन या प्रोविडेंट फंड या दोनों स्कीम्स के साथ जुड़ चुके हैं। तो इससे पता लगता है कि हमारा इकोनॉमिक एक्टिविटी बढ़ रहा है, लेबर भी मार्केट में आ रहा है और फॉर्मलाइजेशन ऑफ लेबर भी हो रहा है। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या सहकारी नयन कारेकर। नयन, या संदर्भातला अधिकचा तपशील। आपण बघू शकतो की पीएफ ची जी रक्कम आहे ती कर्मचाऱ्यांच्या हितासाठी ठेवली जायची आणि ती काही वर्षांनंतर त्यांना पेन्शन स्वरूपात दिली जायची। परंतु आता यामध्ये पीएफ धारकांसाठी ही एक मोठी बातमी आहे की त्यांना ती रक्कम जी आहे ती त्यांच्या सोयीप्रमाणे काढता येणार आहे। परंतु यामध्ये काही अटी असतील, जसं की ह्याला त्यांनी नाव दिलेलं आहे ईपीएफओ 3.0। याच्यामध्ये तुम्हाला एक स्मार्ट कार्ड दिलं जाईल जे की तुमच्या एटीएम प्रमाणे असेल आणि तेच तुम्ही त्याच्या तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये जी रक्कम असेल त्याच्या 50% पर्यंतची रक्कम जी आहे ती तुम्ही या स्मार्ट कार्ड द्वारे काढू शकता। याशिवाय अजून एक मोठा पर्याय याच्यामध्ये देण्यात आलेला आहे की आतापर्यंत एक 12%च्या आसपासची जी अमाउंट आहे ती पीएफ खात्यात जमा केली जायची, परंतु आता हे कर्मचाऱ्यांना एक ऑप्शन दिला जाईल की त्यांना जेवढी रक्कम या पीएफ खात्यामध्ये टाकायची असेल अधिकाधिक तेवढी रक्कम ते या खात्यामध्ये टाकू शकतात। त्याचा त्यांना फायदा असा मिळेल की त्याच्यावरती जे व्याज मिळतं त्यामुळे ते व्याजही जास्त मिळेल आणि ती रक्कमही त्यांना जास्तीत जास्त सेव्ह करता येईल आणि ती त्यांना त्यांच्या सेव्हिंग बँक अकाउंट प्रमाणे 50% पर्यंतची रक्कम त्यांना वापरता येणार आहे। धन्यवाद नयन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।